भुका लागल्या मला वडेल असं व्हायला लागले. अंधारात पाणी ग भरायाच भरायाच. परवा मी पाणीवाल्याला शिवा दिल्या म्हणताना की नाही काही जणांच्या बुडाला आग लागलेली. काय रात्रीचं 8:30 वाजल्यात 8:30. आणि आमच्या आई साहेबांना बाबा झोपवले. मी बाहेर गेलो आत्ता आलो मी जस्ट. आणि विषय काय झाला माहिती काय, हो का, मी सकाळी 7 वाजता पाईप जोडून ठेवल्या पाणी आणणार म्हणून. हाय अशी पडल्या. चष्मा काढलो पहिला, कारण विषय काय झाला माहिती आहे का तुम्हाला सांगतो. किती वाजल्यात का मम्मी मला तू किती 8 सव्वा 8 काहीतरी वाजल्यात. हा 8:30 वाजल्या काय. आणि बाहेर बघा आता पाऊस चालू झाला आहे. आता तुम्हाला पाऊस दिसते की नाही मला माहीत नाही, पण सगळे झिरमाट चालू आहे बाहेर. काय सुद्धा दिसून झाले आता. आणि असल्या अंधारात तुमचा भाऊ जाऊन बाहेर जाईन पाईप जोडून आलो तसंच. आणि का चिडायचं नाही मला सांगा. आता दिवसभर एवढा वैतागलो मी अक्षरशः जीव आता कामं करून वैतागलं. पण असू दे, पर्याय नाही आपल्याकडं. काय कामं ही करायलाच लागणार शेवटी. बघतो पाणी काही जास्त आपलं भरायचं नाही. नेहमीसारखं 10 मिनटात पाणी भरून होते. आलो मी 7:30 मिनटात. डबा पण आणायचा यायचा मला. मग पाणी भरतो चाट्ट करून आणि पाट्ट करून येतो मी. पावसाने चालू झालायच बोंबाला. आलाय पाऊस आलेला आहे अशा तऱ्हेने गरगरीत. बघा का आमच्या मॅडम काय निवांत असतात, त्यांना काय काम नाहीत, निवांत झोपून टाकले आहेत त्यांनी. विषय नव्हता. पाण्याचा नंबर काय अजून आला नाही, कारण मालक भरलेत अजून. घर मालकाचं भरून झालं की नाही मग मी भरणार. गरगरीत तनका. अंधारात पाणी ग भरायाच 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 अंधारात. पावसात भिजत जाऊन डबा घेऊन आले. पावसात सकाळचा पाऊस आलेला नाही, बरोबर पाण्याच्या टायमाचा पाण्याच्या टायमाला पावसाने मी दणका चालू केला आहे. पाऊस मी खोट्यागत करते एकदम. अजिबात पाऊस नव्हता सकाळच्या, तर एकदमच चालू केला आहे. असू दे, जरा बारीकमध्ये पाणी भरायचं आहे माझं, तेवढं भरून घेतो. पूर्ण भिजलो मी डबा आणूस तर. बोंबा बोंब सगळी काय नव्हस. एका मागणं एक नुसता कामं लागत असतं आपल्याला, सुट्टी नाही नसते. दंगा अजून जेवाय वाढायचं मम्मीला तशीच झुबीला अजून उठली सुद्धा नाही. ती बिचारी तशीच पडल्या तिथं चष्मा घालून. बघा कशी पडल्या आणि हसत्या बघा कशी बिचारी म्हटल्यावर. तशी बिचारी नाही आहे सोडाई, सांगा लावलं तुम्हाला. तर भर पावसात मला पाणी भरत बसायला पाहिजे. बिचारीला 9 वाजता जेव्हा वाढतोय आज बराच वेळ झाला. काय म्हटलीस काय म्हटलीस? हां वजमोर काय म्हटलीस? कुत्र्या. डायरेक्ट कुत्र्या म्हणते मला. कुत्र्या म्हटली मला, कुत्र्या. दिवसभर झोपल्या आणि कुत्र्या म्हणते मला. हा उठ म्हणताना अजून उठाय ना. चल मी काय केलं तुला? पाणी भरवली मी. उठ. द्यायलाच मला. तुला कुठे शिवाय दिल्यात मी? मग काय म्हणणार? मी शिव्या दिले तुला का? डोसकं बेस का फिरले का तुझं? मी शिव्या देतोय तुला? कालची विजयला मला अगं शिव्या कुठे दिल्या तुला? विजयला तू शिवी दिल्या. व्हिडिओ चालू आहे बघ, कुठे शिवी दिल्या? डोसकं फिरले का तुझं? शिवाय देतात होय? डोसकं बेस फिरले का तुझं? हा काय थांब की जरा. अगं बाई. थापटूप वाजू इथं. भुका लागल्यात. तर अशा तऱ्हेने आई साहेबांना सिंहासनावर बसवले. काय रुमाल नाही, रुमाल खाली टाकलाय. नाही काय तर आलो तर हात धुवून येतो पहिला. पाईपा जोडलेल्या एका मागे एक कामं कशी लागतात की सांगू तुम्हाला. आता हिला जेव्हा वाढलं काय 1 मिनिट झालं ताट करालो. मी शिवा का द्यायचं नाही मला सांगा. शिवा इथं बोंबलत ही पाईप पडल्या खाली. आता इथं धराय कोण नाही, भराय कोण नाही आपल्याकडं. भांडी धुवायची होती. आता एवढं रात्रीचं कसं भांडी धुवो आणि काय करू सांगा. एकटा कुठं म्हणून पळायचं आणि काय म्हणून धुयायची भांडी, पाणी भरायचं का बोंबा बोंब सगळी आणि बोंबलायची. डोकं फिरलं आता ऊस तोंडात ना माझ्या आणि घाण जाते काय. तर नाही जात मी घाण शिवाय देत नसतो. चालू पाणी भरून घेतो. मम्मीला जे आवडतं अर्ध्यात ताटावर इकडे उठणार. चपाती नुसतं बारीक केल्या तोरी भरून जात. आता म्हटलं पाणी आले की सगळी भांडी धुवून घेऊन सगळं भरायची म्हटल्यावर चकचकीत. आता एवढं रात्रीचं पाणी सोडल्यावर तुम्ही सांगा आता कसं पाणी भरायचं, कसं काय करायचं. जवळजवळ 10 वाजत आल्यात आणि एवढं माझा जीव आज वैतागून गेला की नाही. चप्पल सांगतो भावानो.
ही पाणी भरायची भांडी मी तशीच ठेवल्यात. मी पाणी भरायचं कॅन्सल केलं सगळं. आतलं जेवढं भरलं आहे तेवढं बास म्हणलो आणि पाईप काढून ठेवल्या. बास म्हटलं कारण मला बोलायला सुद्धा दम नाही आता. एवढं अक्षरशः मी जीवन आता वैतावले. पाणी अर्धवटच ठेवलं भरायचं. लय कट्टा आला आहे. भांडीसुद्धा माझी पडल्या की नाही परत धुवायचे. ही भांडी भरायची सोडलो तिकडं पाईप टाकलो काढून बाहेर. ते तिथं भांडी पडल्यात. जेवायला मुकायला लागल्यात. काय नमूज वाटायला सगळं. बिस्कुट पाऊस तर चालू आहे लय गरगरीत. ही निवांत ताव मारत बसले. इथं काही विषय नाही यांचा. यांचं काय मागं पुढं किती बी ताप होते हे इकडे निवांत असतं. मग आणि काय पाहिजे तुला? हां होय काय पाहिजे? तोंड पोचते बारक्या पोरक्यागत झालंय. तर विषय काय झाला आहे? भाजी कशाची आहे मम्मी? मेथीची. मेथीची भाजी. मला पालेभाज्या आपल्याला काही जास्त आवडत नाही तर चटणी घेऊन खाणार आहे मी. आणि त्याच्या पुढचा व्हिडिओ करीन का नाही करीन मला माहीत नाही. का अक्षरशः इथनं सगळीकडनंच वैतागून गेलं. तर पाय दुखायला लागले मला वळायला असं व्हायला लागले. त्यामुळे त्याच्या पुढचा व्हिडिओ येईल. कारण परवा एक जण म्हणाल की मला शिवा द्यायला असं थांबा केस आला केस गावला थांब सोडलं थांब. हां ओके. जेवणात केस आलता आई साहेबांच्या दिसला काय तुम्हाला? हो काय त्या केस येऊ नालायकपणाचा कळस केला आहे ना. अजून टाकलो तिकडं. मी बी जेवाय बसणार आहे. तर जा की बाबा. जायचं नाव की नाही घेऊ यो. जा की गेला. तर एक ताई मला म्हणाल ती शिव्या देऊ नको XYZ. मी शिव्या देत नाही. पण आता तुम्हीच सांगा अशा परिस्थितीत काय करायचं. रात्रीचे 9 वाजल्यात. डबा आणून जायचं टायमिंग झाली. दिवसभर मी काम वैतागून आलतो. तेवढ्यात पाणी आले. पाणी भरत निम्मं पाणी सोडून डबा घेऊन आलो पावसात भिजत. इथं आलो तर एक पाईप निघलेली बोंब सगळी वाट लागलेली. आलो परत भरलं पाणी. एवढा वैतागाला निम्म्यात की नाही सारखी पाईप निघायला लागली बाहेरची. पाऊस असला चालू आहे बाहेर की भिजलो पाक भट्टी लागली. म्हणलं आता काय खरंच नाही. वैतागून निम्मंच पाणी भरलो टाकून दिलो पायपा काढून. जाऊ दे म्हटलं गटरला नको आले. मग आता तशा वेळेला काय होते चिडचिड होत्या तोंडात नाही एखादी निघून जाते शिवाय. नाही घाला काय करायचं पर्याय नाही. तर लिहिण्याला कोण पुसत नाही. 5वीला काय म्हणतात किती 5वीला पुसतात माहिती आहे का? लोकांच्या 5वीला नशीब पुसतात. आमच्या अडचणी लिहिल्यात त्या वहीत. बोंब सगळी चालायचं. आयुष्यात अडचणी असल्याशिवाय जगाला बी मजा नाही. खरं फाटल्याला शिवायला आता दोरा बी नाही असं पण विषय झाला आहे. काय पर्याय नाही. गुड नाईट भाऊन आणि माझ्या बहिणीनो. काळजी घ्या. त्याच्या पुढचा नाही व्हिडिओ आला तर लव यू ऑल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.